नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं वृत्तपत्र घेऊन आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, बायकोला स्वतःसोबत नांदवण्यासाठी नवऱ्यानं शोधून काढला एक जालिम उपाय. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. लग्न म्हणजे कधी न सुटणारी रेशीम गाठ. अजून काय म्हणतात ते? लग्न म्हणजे हृदयाशी होणारा संवाद. अरे हड त्यान बायना या वाक्य ज्याने लिखेल शेतस तो जर समोरून मायनी शपथ बापू त्याले असा सोलपटी काढसू ना, त्याने असं वबाडात फुली टाकतो. अरे माझं लग्न झाले पण माझं नुसतंच लग्न झालं. त्याच्या पुढे काही झालंच नाही ना. अरे काही करावं, माझी बायको आहे ना तिच्या आईच्या इथेच राहते, इथेच 7 वर्ष झाले. 7 वर्ष मी एकटाच फिरतोय संट्या. पण मी आता ठरवलेले काय की माझ्या बायकोच्या आईलाच मी पोचवणार. पोचवणार म्हणजे वरने म्हातारीच्याच लग्नासाठी स्थळ शोधले मी. तिला उजवलं ना तर माझी बायको माझ्याकडे कायमची येऊन जाईल. दल्लीला माहित नाहीये, माझी जी मेवणी आहे ना तिला माहितीये, तिची पण थोडीशी मदत होते मला. काय घरातली एकमेव व्यक्ती आहे ती जिने लग्नाचे सगळे फायदे घेतलेले आहेत. वर्ष झालं हल्ला पाळणं, बाळांची थप्पी लावायची तिला. रामराव, तुमचं काय चुकतं माहितीये का? काय सुरुवातीला एवढं बोलता का नाही तुम्ही, मग शेवटला बोंबलत बसता. हा गड्या, काय गरज आहे का बाडाबाडा करायची? नाही अरे कृती करा की काहीतरी. नाही हा कृती करण्यासाठी जेवढा गाठ घातलाय ना आणि मग ते बघा ना, पाहुणे आलेत का ते बघा ना. आहे तिची पाहुण्यांच्या कंटाळा आला का? मला 100 लग्न जुळवली आतापर्यंत, 151 घामटा काढला माझा लगा. तुमच्यासाठी करतोय बरं. हा करा तुमच्यासाठी करतोय बघत. पाहुणे येतील का पण? आत्ताच फोन आला होता. वधू पक्ष बघा की तयार आहे का? प्रिया आले हो. फॅमिली साऊंड. अगं झाली का तयारी? हा झाले मंदिरात जायचं म्हणून तयार केलंय दोघींना. आता खरं सांगितलं असतं तर तयार झाले असतं का त्या? मग असं आपण अचानक बॉम्ब टाकायचा ना. मी पण बैठकीत असा बॉम्ब टाकतो का नाही, तयारच झाली पाहिजे मामी. क्या बात है. आया चेतू, आलो. चल गाय, अगं लवकर सावकाश निवांत जायचं. पण हाय गाय, पोहोचायचंय आजच्याच. अगं पण आता एवढी नवी साडी नेसून कुठं जायचं? हा तिकडे देवळात जायचं आणि देवळात जाय मग सूत्र घालतात काय हो? सावकाश. भाऊ जरा पिशवी पकडा. भाऊ तुझा बाप भाऊ. अरे नवरा आहे ना मी तुझा, आधी सुन्नी राहिला तुला. सॉरी लक्षात नाही आलो. लय दिवसांनी बघितलं ना तुम्हाला, म्हणून विसरून जाशील मला. ओ सासूबाई बघा ना. काय बघा, तुमची चूक आहे ना. तुम्ही येत जा ना वरच्यावर. 6-7 महिन्यांनी आलं असंच होणार ना पोरीच. अरे काही बोलता का हो तुम्ही? मी कायला वरच्यावर येऊ इथे? खरं तर हिने वरच्यावर नाही, हिने कायम स्वरूपी माझ्याकडे राहायला यायला पाहिजे आणि इथे कधीतरी खपली पाहिजे ती. माने नमस्कार. येऊ की जाऊ? नमस्कार. पाणी आणा. नमस्कार. असू दे. अरे असू दे. नको. नमस्कार मांडवकर. नमस्कार माने. घर गावला ना व्यवस्थित? गावाला म्हणजे हे तुमचं गाव आहे ना, जेवढी लग्न झालेत ना तिकडे मंडप माझीच ना सगळी. आमचं कामच ते. मग पाणी द्या. नमस्कार. धन्यवाद. अरे परत नको.
पाणी अगदीच थोडं होतं. पाणी करायचं नव्हे. असं, असं. अरे या पाहुणं कोण ग अगं आहे ते हे आहे ते हा? नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण हो पाहुणं कोण मामा मी सांगतो मामी. हे मांडवकर आहेत. बरोबर आहे. आपलं माझगाव नाही का बाजूचं गाव, हा. इकडे जे मांडवकर आहेत हे मोठा माणूस आहे लय. होय. लग्नाच्या हॉलचा मालक. 6 गावामध्ये 6 हॉल. 6 वर्षाच्या तारखा बुक आहे त्या. उगा आहे. दोन माळ्याची माडीचं घर आहे यांचं. तेवढं आहे. मोठा माणूस म्हणजे कुत्री मांजरं म्हणू नका, नोकर चाकर म्हणू नका, गाड्या म्हणू नका, घोडं म्हणू नका, सगळं आहे यांच्याकडं. तेवढं आहे. मग फक्त बायको तेवढी नाही. बायको नाही. हो. तेवढी. मग मग हं? मामी आहा. हे बघा तुम्ही एकटे आहे, मग हे पण एकटे आहेत. एकटं आहे. विचार केला तर म्हणजे बघा म्हणजे एकट्याचं दुखतं होऊ शकतं बाबा. आहा. हं? यांचं आहे माझं यांच्या बरोबर मी लग्न करू काय तुम्हाला काही अडबड लागलं का काय? यांच्या बरोबर आता लग्न करणार लाज वाटते का सांगाय आता तुमच्या काय जीवाला काढा आडबीड आहे का ठेव बसा मामी लागा. आणि तुम्ही एक आहे का नाही लागा? जिभेला हाड असतंय का पण? जीवाला काय तुमचं हाड आहे का मामी थांबा की, जिभेला हाड असतंय का कोणाच्या? तुमच्या तरी जिभेला आहे का? हा? असतं तर अशी बाहेर आली असती, वर गेली असती का नाकाकडे? नाही होत तरी पण असं आता ह्या वयात आमच्या दोघांचं कसं वाटत तेवढं आहे. आई आई तुमच्या भल्यासाठीच म्हणतायत ते. एकदा ते काय म्हणताय तू ऐकून तर घे की आहे. वाजवी नाच रे बाई. हा. आता या वयात काय तुला पप्पा हवा काय हवा पप्पा अगं मामी वाह. तुम्ही नुसतं नाही नाही म्हणताय, बॉडी तुमची तिकडच जातीये. थांबा 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 थांबा. एक मिनिट. काय मी त्यांना समजावू काय? बोला बोला माडकर तुम्ही बोला तुम्ही बोला. वनिताजी बरोबर आहे. तुमचं चिडणं साहजिक आहे. माझी पण चिडचिड झाली होती इथे यायच्या आधी. मान्याने फोन केला ना, माझी पण चिडचिड झालेली. पण म्हटलं जरा ट्राय करून बघूयाच ना. झालं तर एवढं झालं. आहे. आपल्या इकडे प्रवासाला निघालो तर माझी नेमकी गाडी बंद पडली हो. हे मग काय करायचं, तर आपलं बसने आलो. आहो. तर बसमध्ये माझ्या शेजारी बसलेली एक म्हातारी. ही अशी जाड नाही, जाड जाड शब्द चुकीचा आहे. उगुबीत 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 यांच्यासारखी हो. होय जर गुबगुबीत अगदी यांच्यासारखी ती बाजूला म्हातारी बसलेली. त्या स्टॉपवाल्या ती उतरायला गेली तो सो तिचा तोल गेला म्हणजे जीव गेला असं तिचा. मग मी अडवलं म्हणून त्याच्यानंतर मला जाणीव झाली म्हातार पण लय वाईट हो. ह्या वयात आपल्या बरोबरचं कोणतरी पाहिजे ना. एवढं आहे. मग अरे तशी माझी बायको होती पण ती अर्ध्या वाटेत मला वर सोडून गेली. ते आहे, ते आहे. अशी 3 पोरं आहेत. ती 3 पोरं कुठल्या तरी देशात राहतात. त्या देशाचं मला नाव पण घेता येत नाही असं कुठेतरी राहतात ती. हा ती कुठे येऊन मला सावरणार आहेत. एवढं आहे. म्हटलं जरा ह्या वयात आपल्या वयाचं कोणतरी असेल तर जरा कसं बरं वाटतं ना. त्याच्यामुळे जरा बघा म्हणजे तेवढं आहे तेवढं आहे. हा. खरं खरं खरं. तुम्ही कशाला रडताय आणि ज्याचं जळतं त्याला कळतं. पण तुमचं काय जळतंय तारुण्य जळलं का माझं? ए, अरे तुम्ही थांबा ना, तुमचं काय आहे मधीच? आई करून टाका ना लग्न. किती दिवस एकट्याने राहणार तुम्ही? माझी आई एकटी नाहीच आहे. मी आहे की मी तिला पडू नाही देणार. ए हबा टाकीन. डबल हट्टीचा पहिलवान. अरे जोडीदार पार्टनर हे शब्द माहितीये की नाही तुला? असं बोलताय तुम्ही मला. ए, यार तुम्ही ग बसा दोघ. थांबा चेते सर माग मामी
जावई बापू बरोबर बोलते ती बरं. नाही पण असं एकदम लग्नच बरं नाही दिसणार ना ते. नाही लग्न कशाला बोलायचं? लग्न बोलायचंच नाही ना. हा उगवीत लग्न बोलायचंच नाही ना. आपण काय करू चला सोबत म्हणून सोबत. कसं आहे वनिताजी, वाजाबाकी करताना छोट्या आकड्यातून मोठा आकडा कधी वाजा होतच नसतो. त्याला काय लागतो? हातचा आकडा लागतो. म्हणजे काय सोबत लागते. क्या बात आहे. बरोबर की नाही? हा. आणि तसं पण आता आपलं कितीचं वय राहिलं हो. जरा एकमेकांना थोडासा वेळ हातचा आकडा देऊन बघूया ना. उभीत काय बोललो लागा तुम्ही? आय करतो आय होऊन जाऊ दे. हे बघ या वयात करतात लोक लग्न. आता तो दापोलीचा मामा नाही का, त्यांनी केलं या वयात लग्न. आणि ती शिबू आत्या मामा नाही का, ती शिबू आत्या तिने 75व्या वर्षी लग्न केलं. अगं काय लागा त्याच्या आखरीत सांगायचं तुम्हाला. 75ची म्हातारी लग्न झाल्यावर हनीमूनला गेली काश्मीरला. 2 म्हातारी एका चादरीत कुडकुडत होती. फोटो टाकली त्याचा व्हिडिओ करून टाकलाय फेसबुकवर म्हातारीनं. मामा राहू दे मामा, तू हो इकडे तू. आय लोकांना करायचं तर करू दे, आपण केलंच पाहिजे असं नाही आहे. अरे तू नको नका बोलू का. अरे बोलू दे ना त्यांना. थांबा जरा थांबा. ए, थोडं. नाही ह्या ना माझ्या बरोबरच का लग्न करायचं. माझ्या तसं हाय तरी का. काय हाय तसं नाही माफ करा तसं नव्हतं बोलायचं. मला काय बोलायचं आहे वनिताजी, तुम्ही आहे ना. हा, मला काय बोलायचं आहे, तुम्ही आहे ना स्वतःला एकदा माझ्या नजरेतून बघून बघा. मला कळेल तुमच्यात काय हाय काय नाही. मला सांगा तुमच्यात काय नाही मला सांगा. हा? तुमचं ते फतकल मारून खुर्चीवर बसणं आहे की जायला अंगावर काय नाही ते आहे तेवढं त्रास आहे. तुमचा तो रडका चेहरा, तुमचा तो फाडका आवाज, तुमचं ते अंगावर गाठा येतो. अंगावर गाठा येतो. तुम्हाला सांगू अंगावर गाठा येतो. तुम्ही पण ना हा? लाजण्यावर मी घायल झालो मामा असं ते सोमवारी फोडून टाका. थांबा लगेच कुठं असं लगेच लग्न बरं नाही वाटणार ना हो. लगेच हातात हात घालून ते बरं नाही ते. जरा थोडा वेळ विचार करायला. थोडा वेळ जागायला थोडा वेळ नाही शिल्लक आहे. तुम्ही कुठला थोडा वेळ घेताय बोलताय काय? हो पळवून नेऊ या चला. बोला त्यांना हे बोललं का मग मी पोलीस कंप्लेंट करीन बरं का. बटना काय तुम्ही गुच्छ बटा. आता हे लग्न आहे असं डायरेक्ट आला माझ्या आयाला विचारताय लग्न आहे. लग्न म्हणजे 2 शरीरांचं मिलन असतंय, 2 मनांचं मिलन असतं. अरे तुझी गच्ची पकडून असा वाभाडा फोडीन ना तुझा. असे दात घशात घालीन ना तुझे. जगातल्या कुठल्या डेंटिस्टला काहीच टाकून ते बाहेर काढता येणार नाही. लाज वाटते का तुला. अरे ज्या गोष्टी ती पाळत नाही त्या बोलते कशाला. 7 वर्ष झाले ना लग्नाला, पण तेव्हा नाही कळलं लग्न झाल्यावर मन आणि शरीराचं मिलन झालं पाहिजे म्हणून. अरे माझं डोकं नको फिरवू म्हणा, नाही तर आज होऊन जाईल माझ्या हातातून. आयुष्य जेल मध्ये गेलं तरी चालेल. आयासाठी करते. बस झालं तुमचं आता दोघांचं. नंतर आय करून टाक. मी काय म्हणते, आयुष्यभर राबलीस ग, लय केलंच आमच्यासाठी. आता जर आयुष्य आरामात जगी. आणि केवढी श्रीमंत आहे ती. अगं मस्त फिरशील की. नको ना ग असं करू आया. नको जाऊ ग. माझं कसं होणार ग आया. अरे मी मेलोय का. मी आहे ना तुझ्यासाठी. ए सेतू, ए नक्टू, ऐक ना ती तयार आहे, तर जाऊ दे ना तिला. तू ये ना माझ्याकडे ग.
मला. नाही नाही ओरडणार मी, नाही ओरडणार. नक्की. नक्की. आणि आई एकटी कुठे असणार आहे? मी जाईन की राहायला तिच्या सोबत. होय का? तू कशी जाणार तिकडे हो? अगं त्यांचं 2 मजली घर आहे, मी वरच्या मजल्यावर राहायला जाईन की. तू एकटी येणार? जावय बापू आणि पोरांचं काय ग? अगं बाई विसरले. मग आम्ही एक काम करतो, आम्ही सगळेच राहायला येतो. आई आता हे पण म्हणत होते की आपला संसार वाढत चाललाय, 2 खोल्यांमध्ये पुरत नाही आता. आणि आता कसं म्हणजे चौथं पण आहे ना, येणार आहे आता. हा? चौथं? अरे पाहुण्यांचा रणरेट लागा लयच खतरनाक आहे. लाजलं ग, लाजलं लेकरू. तुमचं काय, तुम्ही लय थंड आहे लागा. अरे माझ्या पण रन रेट चांगला आहे, पण मला कोणी खेळायलाच घेत नाही. मला एक इनिंग तरी खेळू द्या रे, एक इनिंग. थांबा, तुमचं थांबा. ऐका आम्ही येऊ ना राहायला. आम्ही राहायला येऊ ना बाबा. काय बोलली? बाबा मी झालो घरी. चुकलं का माझं? काही चुकलं असेल तर माफ. नाही नाही बेटा, बाबा बरेच वर्षाने ऐकलं ना. नाही नाही मला झालं, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काही टेन्शन नाही. फक्त चालेल. फक्त जरा ह्यांना तुम्ही विचारा ना, उभीतला तुमचं काय म्हणणं आहे? उभीत चालेल काय? मला चालल. हा? चालल. माहिती तुझ काय हो? अगे चितू येईल की आपल्याकडं. माझी बाळणपणा वरचेवर होतच असतात अहो, तर मग चितू पण आमच्याकडेच राहील. चालल मग आम्ही दोघं खाली राहू, आम्ही दोघी आणि हे वरती राहतील. चालल का हो? चालेल. ये तू चालल. चालल. प्रिया चालल. चालल. मामा चालल. चालल. पाहुणं चालल. चालेल. अरे काय लावलं रे तुम्ही? चालेल चालेल चालेल. आणि तू गे चिमुक तोंडाची, तुला वरच्या मजावर राहायचं तर तिथे राह, नाही तर कुठे राह. हिला कशाला नेते तू? आता बाळणपणा कुठं ना माझी. अरे तुझी आई आहे ना तुला सांभाळायला, आणि यांना सांभाळायला हे येतं म्हणून होते ना लग्न. आणि तू गे ए हाल्या तू दल्ली डब म्हातारी झाली ना, तुझा तोल गेल्यावर आहे ना कुत्र पण विचारणार नाही तुला. माझी आय विचारल मला. अरे पण मला एक दिवस तरी सांभाळू दे ना तुला. जावे बापू, जावे बापू, तशी आमची गुणी पोरं आहे हो. लहानपासून ती जरा हेकट आहे, काय करणार? ही तुमची पोरगी कधीपासून झाली? थोड्या वेळापूर्वी. मग लहानपणापासून हे कटे हे कसं माहिती हो? आता बाप झाल्यावर ते वाक्य बोलावं लागतं ना. तुम्ही बाप होऊन बघा. अरे मला बाप व्हायला चान्स तर द्या ना हो कोणीतरी. देवदर्शनाला तुम्हाला चान्स देतो. आपण सगळे मिळून देवदर्शनाला जाऊ. अच्छा. चला, चला. चला. ऐका ना हो बा, काय मला बसचा प्रवास जमत नाही हो. बसचा प्रवास जमत नाही? दुरून पण बस बघायची नाही. तुमच्यासाठी 6 बांगड्याची गाडी मागवलेली आहे. त्याच्यात घुसून बसायचा. उभीत. जरा 2 मिनिट 1 2 3 4 5 6 जण आहेत म्हणजे, पण गाडी 5 सीटर आहे ना. एकाला कोणातरी थांबावं लागेल. हे थांबतील की मी घाबरा. तसं मी घर राखायला कोणीतरी पाहिजेच ना. हे थांबतील. अरे आपण- चालेल. चल गं, आई. आता त्यांना- अरे ही दल्ली पण निघाली. चालली सोय. ए, प्रिया सांग ना. चला. अरे याला घेऊन चालले आणि मला सोडून चालले. आता ह्याला म्हणशील वर नाही 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 लग्न मीच जुळवणार आहे ना. हो. असा गप तिथं आलो जुळवून. अरे ऐ! थांबा. अरे मी इथे एकटा कोणासोबत राहू मी? अरे याला काय माया आहे माझी. आज याचा असा मक्कू घेतो ना. क्या बात है, क्या बात. इतकं सुंदर रंगवलं तुम्ही हे प्रहसन की भसाडा इश्य पण रोमॅन्टिक वाटला राव. आहा, खूपच खुसखुशीत आणि गुबगुबीत परफॉर्मन्स. मग हा सर असं काय म्हणतात प्रसाददा? चेतना इतकी डोक्यात गेली होतीस, इतकी भयानक डोक्यात गेली होतीस. पण ती तुझी पावती आहे. म्हणजे तुझा राग येत होता की काय अक्कल आहे का नाही या पोरीला, असं वाटत होतं. पण वा,
वनिता लाजवाब. दोन खूप सिमिलर कॅरेक्टर्स करतेस तू वेगवेगळ्या सिरीजमध्ये. एक त्या सासू सुनंच्या ह्याच्यात ती पण त्या सोफ्यावर ठाण मांडून बसलेली असते, ही इथे त्या खाट्यावर बसलेली असते, पण तसूभरही साम्य नाही दोन कॅरेक्टरमध्ये. वा 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 वा. इतक्या दोन वेगळ्या बायका उभ्या करतेस तू, आणि आज त्याच्यात तुझं लाजणं म्हणजे सुरुवातीला मला तू खरा डोळा मारतीयस का शेमडामुळे मारतीयस ते मला कळत नव्हतं. लाजवाब लाजवाब. मंदार, यू स्टोल द शो. लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी ज्या माणसाबद्दल मी बोलतोय तो फार मोठा माणूस आहे, माझ्या गुरुस्थानी आहे तो माणूस. त्यांच्या परफॉर्मन्सची जी स्टाईल आहे ना, त्याची झलक मला आज तुझ्यात बारीक दिसली. आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा. मी कुठेही बरोबरी करत नाही, लक्षात घ्या, त्यांची बरोबरी करणारा महाराष्ट्रात अजून पैदाच नाही झाला. पण ती म्हणजे काय म्हणतात, ती स्ट्रॅटेजी किंवा ती थॉट प्रोसेस ज्या पद्धतीने मामा काम करतात, त्याची झाक तुझी ते जेव्हा जेव्हा तू ते कोविड म्हणत होतास ना, मला फार प्रकर्षाने मामा आठवत होते. लाजवाब. तुझ्यावर आशीर्वाद आहे देवाचा. निश्चित निश्चित. फार मजा आली मंदार, फार मजा आली. वा 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 वा. दिस इज ह्यूज कॉम्प्लिमेंट. वा मॅन्डी. सई. काटाकीर परफॉर्मन्स होता. मँडी, प्लीज बिलीव्ह इन युअर सेल्फ मोर. ही जुजबी तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि तुला खूप आशीर्वाद देण्यासाठी आणि तुला अजून नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी, आणि एक जुजबी माझ्या वादळासाठी. मला सगळ्यात आधी सचिन गोस्वामी यांचं नाव घ्यावं असं वाटतं, कारण प्रोग्रेसिव्ह थिंकिंग म्हणजे या मंचाची ही खासियत आहे की आपण कायम प्रोग्रेसिव्ह थॉट्स एक्झिक्यूट करतो आणि ते नकळत पसरवतो. त्या सटलटीला माझा सलाम. आणि तुम्ही सगळे वेडे आहात. सगळ्यांची कामं मस्त. चेतू, खरंच तुझा खूप राग आला. म्हणजे असं झालं होतं की नाही गप असं होत होतं, असं लिटरली होत होतं. वने, तुला माहिती आहे, मी जेव्हा कधी कधी एकटी असते मला या कॅरेक्टरची आठवण येते. ओके, तेव्हा मी हे करते आणि मला हे करायला खूप आवडतं. मला हे करायला अत्यंत आवडतं. मी तुला एक व्हिडिओ पण पाठवलेला मध्ये. मला खूप आवडतं. कडक परफॉर्मन्स ऑल ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मंडळी, आपल्या ज्युनियरवर प्रेम करणारी सब इन्स्पेक्टर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. चला बघूया आज त्या पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर स्वागत करूया जत्रेच्या शिलेदारांचं. हॅलो. भट मॅडम, ते सगळे अधिकारी आले नाही आहेत का? नाही, ते हे नाही आलेत का? काय नाव त्यांचं काय? हा, ते हे पृथ्वी प्रताप. हा, आलेत ना? मग रिपोर्टिंग करता येत नाही का त्यांना? नाही, त्यांना पाठवा लगेच, आत पाठवा. हा, काम आहे माझं लगेच. येस इमिजिएट. येस मॅडम. दिल मेरा धक धक डोले, दीवाना ले जाए. दिल मेरा धक धक डोले, दीवाना ले जाए बोले. हे मॅडम. हे मॅडम, काय पसारा करून ठेवला मॅडम? हा, तुम्हाला भट मॅडम म्हणाल्या, तुम्ही मला बोलवलंय, काय झालं? हो, हमने पुकारा और तुम चले आए. मॅडम, माझं कर्तव्य आहे म्हणून मी आलो. इतनी परवाह करते हो मेरी?
काय काम आहे मॅडम तेवढं सांगा. हो कामच आहे तुमच्याकडे. हे जे आहे ना MAJ ज्वेलर्सवर जो दरोडा पडला होता त्याची मी जरा प्रेस नोट लिहिली आहे, जरा चेक करा. आणि काही चुकीचं असेल तर मला जरा सांगा. दिनांक 20 एप्रिल 2025 MAJ ज्वेलर्सवरती दरोडा पडला. दरोडेखोर दशरथ शिरसट, सुनील डांगे, विकास डांगे. छोटा दरोडेखोर दत्तू मोरे. बरोबर नाव आहेत. टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढे. मॅडम काय करताय मॅडम? काय करताय मॅडम? काय करते मी? कुठे काय करतेय? पाहते तुम्हाला. तुम्ही वरिष्ठ आहे माझ्या, प्रोटोकॉल प्रमाणे वागा. तुम्ही वागता प्रोटोकॉल प्रमाणे. वरिष्ठांना नाही म्हणायचं नसतं, हे साधं कळत नाही का तुम्हाला पृथ्वीकजी? प्रेम आहे ना माझं तुमच्यावर, तुम्हाला कसं कळत नाही? काय कमी आहे माझ्यात सांगा ना. मॅडम तुमच्यात काय कमी नाही, पण मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. का? कारण मी तुमच्याबद्दल फक्त आदर ठेवतो मनात. ठीक आहे ना, आपण प्रेम पण ठेवा ना मग. नाही मॅडम, तुम्ही पण माझ्या मताचा आदर ठेवा. मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही, समजून घ्या. का नाही करू शकत माझ्यावर प्रेम तुम्ही? क्योंकि वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. मॅडम छोडणं म्हणजे? मॅडम मी तुमच्यावर प्रेम नाही छोडणं म्हणजे? मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. कारण मी येऊ का? नाही, मी जेव्हा बोलवीन तेव्हा या प्लीज बाहेर जा. नाही एक मिनिट मॅडम, पूजाजी या. पूजाजी थांबा. या पूजाजी बसा की. इथे बस. माझ्या पाहुणे आहेत. तिथे बस. बसा पूजाजी बसा. इथे बस. सॉरी बरं का. बसा. नाही हरकत नाही. नमस्कार मॅडम. माझ्या पाहुणे आहेत पूजाजी. इथं कसं काय येणं केलं? ते ऍक्च्युली आत्याकडे आलेले माझ्या, तर मामा म्हणाले की एकदा बघून तरी ये काय करतात तुझे हे. बर. हे म्हणजे कळलं नाही मला. मॅडम ती मागच्या महिन्यात मी सुट्टी घेतली होती, गावी गेलो होतो. हा, तुम्ही गावी गेला. ते पोरगी बघायचा कार्यक्रम झाला, यांच्यावर लग्न आहे माझं. चाले चल चाल 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 चल काय बोलतो काय बोला चल काय नाही केलं चाल काय नाही केलं तुझ्या तर काय रे? मॅडम काय तो माणूस फक्त आत आलाय, त्याला तुडवायला लागला. तुम्ही काय केलंय त्यानं? विचारा तरी त्याला. न विचारता हात कसा काय उचलताय तुम्ही? न विचारता तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललात ना. एवढं मोठं पाऊल उचललात ना. मला सांगितलंच नाही हो यांनी, यांचं लग्न ठरलंय ते. सांगणार होतो मॅडम. कधी? पेढे आणायचे राहिले होते म्हणून सांगत नव्हतो, पण सांगणार होतो. तुम्ही ते चिडू सांगणार होता. मॅडम तुम्ही चिडू नका मॅडम. पेढ्यांवर ना एवढं काय चिडायचं. मी आणलेत ना पेढे. ते कामात असतील, ड्युटीवर असतील म्हणून विसरले असतील ते, पण मी आणलेत पेढे. हे घ्या मॅडम. आमच्या लग्नाला यायचं बरं का. मार खाणारे भाऊजी, आमच्या लग्नाला यायचं बरं का. मुबारक हो. आनंद झालाय तुला? सेलिब्रेशन करतोयस? विचारलंय तुला कोणी? अभिनंदन करतोयस ते? मॅडम मला 3 द्या. 3 का? तुमचं लग्न ठरलं म्हणून 1 आणि ह्यांचं लग्न ठरलं म्हणून 2. असं असेल तर 4 घ्या. हे घ्या 2. हे घ्या आणखी 2. लग्नाला यायचं बरं का भाऊजी, लग्नाला यायचं. मॅडम दाखवतोयस? अंग दाखवतोयस? काय करताय मॅडम? कशाला मारताय त्याला? काय चूक आहे त्याची? माझी काय चूक आहे मग? माझी काय चूक आहे? तुम्ही मला का नाही सांगितलं तुमचं लग्न ठरलंय म्हणून? का नाही मला सांगितलं नाही ना त्यांनी, त्याच्यामुळे भय झाले थोडं. हा तुम्ही ते चिडू नका. ते ड्युटीवर असतील तर विसरले असतील. काय आहे ना त्यांचा स्वभावच आहे, फार बोलत नाहीत ते. एवढं ओळखायला लागलात तुम्ही? एवढं ओळखायला लागलात तुम्ही यांना? एवढं ओळखायला लागलात? नाही ते बघायला आले होते ना तेव्हा
मिशी पिळून पिळून पार मिशीतलं तेल निघालं पण एक शब्द बोलला नाही माणूस. कालच फोनवर बोलणं झालं तेव्हा कळलं बाबा काय छान बोलतात पृथ्वीजी. नाही ते कसं आहे, घरातल्यांसमोर बोलायचं जमत नाही मला, म्हणून काय बोललो नव्हतो. म्हणून तर आले ना तुम्हाला इथे भेटायला. नाही पण बरं झालं तुम्ही आलात. काय इथलं वातावरण असं पण जरा वृक्षच असतं, तुम्ही आल्यावर जरा बाहेर आल्या. म्हटलं बघावं तरी आपल्याला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय तो आपल्याला कसा वेळ देतो, बाई वेळ देईल की नाही, काय करतो, कुठे काम करतो. माझ्या बायकोला वेळ नाही देणार तर अजून कुणाला वेळ देणार मला. नाही नाही तुम्ही काळजी करू नका पूजा मॅडम. काय होतंय तुम्हाला? मोरे मॅडम साठी पंखा लावा. अरे मोरे असताना पंख्याची काय गरज आहे मॅडम? माझ्या इश्काचा वारा घालू का तुम्हाला? वा जी वा, दिल बना दिया. आनंद होतोय तुला? मॅडम त्याला सोडा मॅडम, इथं लोक घाबरायला लागले ती. एवढा की अजून शिवाडो. थोपाड बंद करा मोरे. लांब व्हा, लांब व्हा. मला बोल एक मिनिट, हे काय चाललंय? नाही त्या Police station आहे. काय चालू आहे? हा घाबरले होते. सॉरी सॉरी. मला बोलायचंय तुमच्याशी. बोला मॅडम. लग्न मान्य आहे तुम्हाला? परवाच होकार मला नाही विचारलं. आय एम सो सॉरी. नाही विचारलं. आय एम सो सॉरी. नका बोलू मध्ये. आय एम सो सॉरी. हा यू शुड. हा तर हे लग्न मान्य आहे तुम्हाला? माझ्या आईबापांना पोरगी पसंत केली आहे, मला लग्न करावं लागणार, ती माझं कर्तव्य आहे. अच्छा वा वा वा, कर्तव्य आहे म्हणून लग्न करताय. प्रेम नको मॅडम, फक्त प्रेम आहे म्हणून लग्न झालं ना तर इथं 10-12 छोटे प्रभाकर डायपर घालून बागडतील. विचारले तुम्हाला? को मध्ये मध्ये तोंड खूप असताय. विचारल्याशिवाय बोलायचं नाही, कळलं ना? हे बघा पृथ्वीजी, मला वाटतं तुम्ही विचार करायला पाहिजे. हे कर्तव्य वगैरे सगळं ठीक आहे, पण प्रेम हवं नात्यात. मॅडम प्रेमाचं काय, लग्न झाल्यानंतर प्रेम होतो आपोआप. हो, आणि इतका चांगला माणूस भेटायला नशीब लागतं नाही का? नाही बरोबर आहे, प्रत्येकाच्या नशिबात नसतो चांगला माणूस. माझ्या आहे. काय साली दुनिया आहे. इथे 2 माणसं एका माशासाठी गळ टाकून बसलीत, पण इथं एक खेकडा स्वतः म्हणतोय मला पकडा, तरी ह्यांना काय नाही. डांगी तोडेन, आयुष्यभर असे चालाल. असे चालाल. थोबाड बंद ठेवा मोरे. बोलले ना बोलू नका म्हणून मध्ये मध्ये माझं डोकं फिरलंय. शांत बसा. पूजाजी तुम्ही एकदा विचार करा ना. नाही विचार काय करायचा, आमचं ठरलंय मॅडम लग्न. कसं ना, डिपार्टमेंट मध्ये जे लोक काम करतात ना ते घरी वेळ नाही देऊ शकत बायकोला. नाही चुकताय मॅडम. कसं आहे, बायको जर डिपार्टमेंट मध्ये असेल ना तर माणूस वेळ देऊ शकतो. दोघंही. तुम्हाला नाही विचार. शांत बसा, मध्ये बोलूच नका. विचार करा एकदा. म्हणजे कसं, रात्री बेरात्री तुमचा नवरा घरी येणार तर कसं होणार नाही का? नाही, दारू पिऊन रात्री बेरात्री घरी आलेला नवऱ्यापेक्षा ड्युटी करून रात्री घरी आलेला नवरा आवडेल मला. सणासुदीच्या दिवशी घरी नसणार नवरा, मग कसं करायचं? ज्या दिवशी नवरा घरी असेल तोच दिवस माझा सण असेल. हे बघा, ह्याचा तुम्ही विचारच नाही केला. वर्दी ही पहिली बायको असणार त्यांची. इतकी देखणी सवत असेल तर आयुष्यभर दुसरी बायको म्हणून राहायला आवडेल मला. वा क्या बात आहे, हुजूर आला. जिंकल्या. मॅडम तुला विचारलं का? तुझ्यात राहता. काय मारताय त्याला? मी मारणार का वड्याचं तेल वांग्यावर काढायचंय तुम्हाला? मी काढणार वड्याचं तेल वांग्यावर. मी वड्याला काहीच बोलू शकत नाही, कारण वड्यावर जीव चढलाय हो माझा. माझे सगळे मित्र आहेत ना मला प्रेमाने वड्या बोलतात. मोरे तुमचे मित्र तुम्हाला वड्या नाही,
वेड्या म्हणतात वेड्या वेड्या. त्यामुळे जरा तोंड बंद ठेवा. आणि मॅडम तुम्हाला शेवटचं सांगतो, मुहूर्त काढलाय, पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करून टाकणार आहे. तुमची पसंती असेल नापसंती असेल आम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला माझा निर्णय पटत नसेल माझी बदली करा. पार तिकडे अंबाजोगाई बीड बरपणी बांजाला गाव कुठं मला गडचिरोलीला पाठवायचं आहे, पाठवा. तिथं आम्ही सुखानं संसार करू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. तुम्ही लग्न करा, मोकळे व्हा आणि मलाही मोकळं करा. मला पण मोकळं करा ना हो. तुमच्या लपड्यामुळे मी मार खातोय. तुमच्या लफड्यामुळे म्हणजे पृथ्वीकजी मला हे कळलं पाहिजे पृथ्वीकजी, कारण मगाशी पण या मॅडम म्हणाल्या की वड्याला काही करू शकत नाही, वड्यावर जीव आलाय म्हणजे पृथ्वीकजी. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे प्लीज. पूजाजी तसलं काय नाही. प्लीज मला सांगा मॅडम तुम्हीच सांगा. आता त्यांचा गैरसमज होईल. तुम्ही सांगा खरं काय ते. खरं सांगू? हा खरंच खरं सांगू? हा. माझं पण प्रेम आहे. माझाही जीव जडलाय. माझं इतकं प्रेम आहे की आयुष्यभर नाकाबंदीमध्ये रात्र दिवस मी उभं राहायला तयार आहे. आलिशान बंगला सोडून 10 बाय 10च्या पोलीस क्वार्टर्स मध्ये मी यांच्यासोबत आयुष्य काढायला तयार आहे. जगासाठी असेल प्रेमाचा रंग लाल, माझ्यासाठी प्रेमाचा रंग खाकी आहे, पण त्यांना अजून माझं प्रेम कळायचं बाकी आहे. वा 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 वा. अतोनात प्रेम आहे माझं मोरेंवर. मोरे मोरे काय एक मिनिट बसा इथं बसा. काय झालं मोरे? काही नाही, दुसऱ्याच्या हापूसच्या आंब्याची पेटी ना अचानक आपल्या अड्रेसवर आली ना की कसं होतं तसं झालंय मला. मॅडम मला नाचावं असं वाटतंय. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुस नको मैना, फुगडी नाही आणली रुस नको मैना, शालू झोका दे गो मैना. अरे वा खूप आनंद झाला. मला पण खूप आनंद. अभिनंदन मोरेजी मॅडम. अभिनंदन मोरेजी. शालू बास मोरे बास. पोलीस स्टेशन आहे आपलं. नाचताय काय? Anyway, मला नाचण्यावरनं आठवलं मिस्टर पृथ्वीकजी, त्या नाचणाऱ्या बाईंचं काय झालं? कोण नाचणारी बाय? ते नाही का काल आपण डान्स बारवर रेट टाकली, तर ती जी बारबाला होती ती नाही नाही म्हणत असताना तुम्ही तिला ऑफर केलीत की मी तुला घरी सोडून येतो, तर तुम्ही तिला घरी सोडायला गेलात. काय झालंय ना, तिच्या आई वडिलांचा फोन आलेला, ती अजून घरी पोहोचलेली नाहीये, त्यांनी कंप्लेंट केली. तर कुठे होतात तुम्ही रात्रभर? नाही ती बाई पण गायब आहे, त्याच्यामुळे विचारते. पृथ्वीजी तुम्ही ते बार डान्सरला मागे बसून रात्रभर कुठे होता? मॅडम असं काय करताय? विसरताय का सगळं? काय? ज्या बाईला मी घरी घेऊन गेलो, तिच्या घरी घेऊन गेलो, ती आपली टिपर आहे. तिनंच टिप दिली होती म्हणून आपण काल रेट टाकली. तिला काय पिंजऱ्यात टाकायचं होतं? मी तिला सुखरूप घरी सोडून आलो तुम्ही. म्हणजे ते सगळे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत? हा पूजाजी तिचं काय आहे, हे असं अंडरग्राऊंड कनेक्शन स्ट्रॉंग करण्यासाठी असे चिल्लर गुन्हेगार हे असे लोक यांच्यासोबत मैत्री ठेवावी लागते. पण माझी फक्त मैत्री आहे. काय ना की ह्या प्रकरणाविषयी मला जरा इन्क्वायरी बसवावी लागेल तुमच्यावर. आणि ऐका, माझं पूर्ण नाही झालंय. त्या दिवशी एका गुन्हेगारासोबत तुम्ही बारमध्ये दारू प्यायला बसला होतात. सीसीटीव्हीचं फुटेज आहे माझ्याकडे. माझ्यामुळे ते प्रकरण दाबलं गेलं, लक्षात ठेवा. नाही 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 पृथ्वीजी तुम्ही दारू पण पिता? नाही मी दारू नाही पित. तुम्ही दारू पिता, तुम्ही हे लपवलं माझ्यापासून. नाही मी लपवलं नाही. मी दारू पित नाही. तो सापळा रचला होता. तो जो गुन्हेगार होता त्याच्याकडनं वधवून घ्यायचं होतं सगळं, म्हणून दारू प्यायची ऍक्टिंग केली. मोऱ्यांना माहित आहे. माहिती आहे मी खोटं बोलते? नाही नाही, माझी बायको खोटं बोलणारच नाही. ऐकून घ्या. नाही नाही, मी हा माणूस बारमध्ये बसला ना की भानच राहत नाही या माणसाला. मला माहिती आहे मला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर ह्यांच्या आई बाबांनी एक वेगळं चित्र तयार केलेलं माझ्या नजरेसमोर, तुम्ही चांगले आहात म्हणून. बरं झालं मॅडम तुम्ही सांगतो. मला लाज नाही वाटत मुलींना फसवायला? शी पूजाजी अहो मी काहीच नाही केलं. विश्वास काहीच नाही, गप्प बसाओ. मैडम जिंदगी जिया है मैंने, जिंदगी का एक नुस्खा बताऊं? जब तक अपनी आंखों से नहीं देखते ना, किसी पे विश्वास नहीं करने का. जिंदगी का नुस्खा. डोळे बारीक करून काय सांगितलंस? नुसका.
हे बोलून तू ना तुझं नुकसान करून घेतलंय. नुकसान मॅडम मॅडम बस 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 का रे सुस्ती मॅडम का मारताय त्याला? मी तेच बोलतोय, मी का मारताय मला? मॅडम मी काय नाही केले हो. काय नाही केलं? मी घरी चाललो होतो, हे मला मध्ये भेटले. मला विचारतात काय देवा साड्या काय करतोय? मी बोललो घरी चाललोय. तर मला बोलतात की चल जरा 2 मिनिटं येतो. काय तू मला घेऊन आले इकडे. म्हणजे हा गुन्हेगार नाहीये. मग याला का घेऊन आला तुम्ही इथे? नाही नाही, मी तुम्हाला दोघांना बघितलं ना की मला माहितीये तुम्हाला मारायला कोणतरी लागतो, म्हणून मी ह्याला घेऊन आलो. मॅडम तुम्हारे लिए मेरी जान हाजिर है. हे बघ सगळं पाडाल खाली. 2 पायावर नीट उभं राहू शकत नाही. तुम्हारे लिए मेरी जान हाजिर है. स्वतःची जान नीट सांभाळा आधी. पूजाजी माझं शांतपणे ऐका. तुम्ही आता जी काय ऐकले ती काही खरं नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मॅडम मुद्दाम बोलतात कारण कारण नाही सांगू शकत मी कारण. ठीक आहे भाऊ मी येते. म्हणजे तुमच्यासारख्या मुलाबरोबर राहू नाही शकत मी. पूजाजी ऐका. मॅडम काय केलंय? पूजाजी ऐका की. अहो तसलं काय नाही. पृथ्वीची पूजाजी ऐका की. पूजाजी मोरे मॅडम वा वा वा. हो मला माहिती नाही तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता. आई शपथ, मी आतापर्यंत समजत होतो की माझं एकतर्फी प्रेम आहे तुमच्यावर, पण आता 2 तर्फी प्रेम आहे. पुढच्या आठवड्यात बघा 3 तर्फी प्रेम नाही केलं तर मस्क्युलर मोरे म्हणून नाव नाही लावणार. जे बात मार खायचंय? मार खायचंय? नाही. काय म्हणला स्वतःला? मस्क्युलर मोरे. थोबाड बघितला आरशात? मॅस्क्युलर मध्ये नाव नाही लावणार. नेमप्लेट बघा अशी झाली तिरपी. कळतीये तुमची नेमप्लेट वाकडी झाली आहे. तिला नीट करा आधी. तिला पिन लावली की सरळ होईल. खुर्ची उचला. मागे ठेव. मागे ठेव. परफॉर्मेंस. प्यार का झटका स्लो मोशन में लगे. क्या बात. तुम्ही लव्ह स्टोरीज फार खुबीनं रंगवता हेच खरं. वा 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 बहारदार. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. वा. परफॉर्मन्सेस रंजक, विषय रंजक, सादरीकरण रंजक, भावभावनांचे मधले जे हिंदोळे होते ते फार रंजक, स्लो मोशन रंजक, पण मस्क्युलर मोरेंची मिनिएचर मोरेनी केलेली नक्कल अतिरंजक. तर तू बहार आणलीस. तू बहार म्हणजे तुझा वापरलेला डिव्हाइस, तुझं या स्किट मधलं स्थान तेच इतकं रंजक होतं आणि त्याचा तू इतका अप्रतिम वापर केलास. आणि मोऱ्यांची नक्कल म्हणजे 1 सेकंद मी गणलो की खरंच मोरे आहेत की काय. मला परत एकदा बघायचे प्लीज. ते हात करून कसं मला त्यांनी थांबवलं आणि विचारले काय रे साड्या काय करतो? अरे तो हात जो इथं कानापाशी आणि ती करंगळी इतकं सेम केलंस तू दत्तू. क्या बात आहे. वा वा बहारदार. मजा आली. आणि पुढे काय होतं याची उत्सुकता लागून राहिली आता. वा. मंडळी असं म्हणतात की एखाद्याला खुश करायचा रस्ता पोटातून जातो, पण आपल्या चौघुल्यांच्या सुपुत्रानं पोटातून श्रीमंत व्हायचा रस्ता शोधलाय. चला बघूया या रस्त्याचा प्रवास कसा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ए ए ए ए ए काय चाललंय हे? गरमी केवढी वाढली आहे. कोकम सरबत पितीये. कुठली पद्धत आहे कोकम सरबत प्यायची? नाही, चकली कोण खातं कोकम सरबता बरोबर? चव बदलायला हो. ईशा हे
कुठून शिकून येतेस ग तू? कुठून शिकून येतेस हे? येता जाता दिसतो. ऐक, तुला जे दिसतं ते कोकम सरबत नसतं. नसतं ते कोकम सरबत. एवढंच सांगतो मी तुला आता. हे सगळं उचलते. आवर हे. अहो छान आवर आवर. लागतंय, मस्त हे मज्जा आवर येते. मला नकोय माझ्या घरात रविवार सकाळी अशी सुरुवात नकोय. बस मज्जा बस येते. तिकडे. छान आहे. बस ते ठेव तिकडे. हा. रविवारी चलतीये. सकाळी 8:30 वाजता अशी सुरुवात दिवसाची होते म्हणजे कमाल वाटते मला. किती छान. ठेव ते पण ठेव तिकडे समोर. चलतीये. हा ऐक ना करू नका. ईशा, ऐक ना, तू एक काम कर ना, काय? तू जा आणि तू जाच, परत येऊ नकोस. काय हो? काय ना, हे नवीन नवीन आयटम शोधून काढतेस ना तू. आता माझं वय नाही राहिलं हे सहन करायचं. मला थकलो आता मी, खरंच सांग. जसं काय वय असताना सगळं करूच द्यायचं. सतत नन्नाचा पाडा असायचा. ओट्यावर फक्त भांडी घासणं, जेवण करणं, ह्याच्यात आयुष्य गेलं माझं. कट 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 करू नकोस ग. रविवार सकाळी जरा शांतता मिळू दे जरा, प्लीज. हात जोड तुम्ही प्लीज. सिप मारा. काय भाषा आहे ही? नवऱ्याला सिप मारा नको ते मला, तू पी. काय हो? Please. मस्त आहे. झटके कसले मारतेस हे? जरा जास्त कॉन्सर्न त्याचं कडक झालंय. मग दार पाणी टाक ना त्याच्यात. टाकते. कोकम सरबत आहे. अच्छा होणार नाही कॉन्सन्ट्रेटेड पहिल्यावर. तेच झालं. बरं मला सांग, नाश्ता काय केलास? 4 लाडू खाल्ले उठल्या उठल्या. म्हटलं आता नाश्तात नको, बस झालं, पोट भरलं. तू काय खाल्लास हे नाही विचारत, मला नाश्त्यासाठी काय केलेलं आहेस हे विचारतोय मी. तसं गुलकंदाचे पराठे केलेत. गुलकंदाचे पराठे हा काय चॉईस आहे मला हेच कळत नाही तुला. वेगळं वेगळं करत असते हो मी. वेगळं वेगळं म्हणून वेगळंच नाही करायचं. तुझं खा, मला नको गुलकंदाचे पराठे. काय हो? बरं ऐक, लग्न झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी कूलर घेतला होता. त्या थंड हवेमुळे नंतर आपल्याला झालेली डोकेदुखी कुठे? म्हणजे मुलगा कुठे आहे? मुलगा ओंकार कुठे आहे आपला? कसं बोलता हो सारखं तुम्ही त्याला? केवढा गोड आहे माझा. तुमचा उद्या वाढदिवस आहे ना? श्श्श. त्याला सांगू नका, तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय तो, सिक्रेट. माझा वाढदिवस आहे, तू मलाच सांगतेस हे सरप्राईज माझ्यासाठी पाहिजे ना. ते तू मलाच काय आता डिक्लेअर केलं तुमचा सरप्राईज आम्ही प्लॅन करतोय म्हणून? हे बिंडोबास. अरे आई अरे बापरे, हा सूर मला ऐकू आबा? आला. पोटात गलबलतं मला. आज काय वाढून ठेवलेलं आहे माझ्यासमोर हे कळत नाही. अरे बापरे, आला रे आला, ऋतिक रोशन आला गरिबांचा. आई हा, आबा होय. आलं ग माझं बाळ. बबुष्का कशा ते दमून आलंय. प्रवास कसा झाला सोन्या? कुठे जर्मनीहून येतोय तो? नाक्यावर गेला होता, नाक्यावर. याचं विश्व एवढंच आहे, घर ते नाका. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. बाबा, या सरड्याची धाव कुंपणापर्यंत असेल, पण माझं कुंपण तुम्ही आहात बाबा. शून्य साहित्यिक मूल्य आहे या वाक्याला. थुंकतो या वाक्यांवर मी. काही नाही, वाक्यात उगीच आपलं बोलायचं म्हणून बोलतोयस तू. बाबा घाबरू नका, पण या कुंपणाची पोच 7 समुद्रा पलीकडे आहे बाबा. काय तुझ्या मनात आहे बाबा? क्लिअर कर. आज मनानं ताकद नाही आज. ओ हो म्हणजे काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे काय कळलं तुला? हे दिलं काय कळलं ह्याच्यात मला सांग बघू. ह्याच्यात 2 शिव्या लिहून ठेवल्या असतील, काय माहितीये तुला? दिसलं की एक्साइट व्हायचं, रिॲक्ट व्हायचं, पुढे काही माहित नाही. थांब जरा तू. बाबा, हे काय आहे? माझ्याकडनं तुम्हाला बर्थडे गिफ्ट, दुबईचे फ्लाईट तिकीट्स. बाप मेला बिला की काय तुझा? काय रडतेस? आनंदाश्रू. आनंदाश्रू फक्त इथून येतात. चेहरा असा असतो, त्याला आनंदाश्रू म्हणतात. हे नको रडूस तू. केवढा भोकान पसरलेस. थांब जरा. कळतंय का तुला? थांब जरा. जा बाबा जा, जिले अपनी जिंदगी. अरे मला अपेक्षाच नव्हती रे हे. या स्किटमध्ये असं काही घडेल. अगं खरंच ही दुबईची फ्लाईट तिकीट्स आहेत. अरे बाप रे. ईशा, आपला ओंकार अचानक मोठा झाला. बाबा, हे बाळा यार, मला खरंच अपेक्षा नव्हती बाळा तुझ्याकडून हे. म्हणजे बाबा ये.
ती ही मुवमेंट मिळाली आहे या सिरीज मध्ये. विश्वास ते आहे का हा विमोड मिळेल म्हणून? थांब ना जरा. चिडू नका चिडू नका. नको ना यार. अरे यार आपण बाहेर जाऊन सीन करूया. बाबा काय करायचं रे? मला नाही करायचं. बाबा नको ना बाबा, सोडा ना आईला बाबा. म्हणजे तसं नाही हो, अजून खूप आहे. ये तो सुरुवात आहे. अरे बाबा होय. हे घ्या ऑफर लेटर. जॉब ऑफर आणलीस तू माझ्यासाठी? हो बाबा. कुठला जॉब आहे हा? बाबा मी दुबईमध्ये एक मोठी फायनान्स कंपनी आहे, त्या कंपनीचा मी तुम्हाला CEO केलेला आहे. तू मला CEO केलंस तू बाळा? येस. अरे परवा तुझा एक इंटरव्ह्यू झाला क्रीम रोल कसा करायचा या कंपनीत, तिथे रिजेक्ट झालास तू. तू मला CEO केलेला आहेस आणि तो पण दुबईच्या कंपनीचा, फायनान्स कंपनीचा. येस काय बाबा. बोलतोस तू बाळा? बाबा बाबा बसा बसा. मी म्हणजे मी नाही, आपला शेट्टी अण्णा आहे ना आई. आपला शेट्टी अण्णा. शेट्टी अण्णा आपला कधीच नसतो. पुढचं बोल, मुद्द्याचं बोल. बर बर. जो शेट्टी अण्णा आहे त्याने बाबांचा पोर्टफोलिओ, रेझ्युमे, बायोडेटा बघितला आणि बोलला यहीच परफेक्ट रे जॉब के लिए. तेरे बाप ने इतना चिंदी आयुष्य जगा है ना, इस पे डाउट ही नहीं आएगा. एक सेकंड. जॉब काय आहे? याच्यावर काहीच कळत नाहीये. युअर अपॉइंटेड असंच आहे. जॉब काय? काय ए सांग ना, माझं टेन्शन नको वाढवू. सांग ना बाबा, हे जॉब काय आहे? बाबा काही करायचं नाहीये. मांडी उघडायची, हिरे टाकायचे, बंद करायची, दुबई. काय होतंय? बाबा काय झालं? एक मिनिट. मांडी कापायची? मांडीतला दमच गेल्यासारखं झालं रे माझं. एकदम हे झालं एकदम. मला काही कळत नाहीये काय बघू. अरे तुला कशाला करस? काय झालं? तुझे वडील तू स्मगलिंग करायला लावतो? स्मगलिंग? स्मगलिंग काय म्हणता? तो काय गोव्याहून चोरून दारू आणा असं नाही सांगते. 2-3 करोडचे हिऱ्यांबद्दल बोलतोय तो. ट्रॅफिकिंग म्हणा ना. मला कळत नाही. तू जेव्हा मुंबईत आली होतीस तेव्हा ट्रॅफिक बघून एवढ्या गाड्यांचं पार्किंग का केलंय असं म्हणालीस तू. आणि या ट्रॅफिकिंग बद्दल तुला माहिती आहे? कुठून आणतेस ही माहिती सगळी? येता जाता कानावर पडतो. कानात बोटे घालून फिर. गरज नाहीये तुझ्या या माहितीची. हे काय हे तुला मांडी कापायची तुला कळतंय का? बाबा कमोन यार, कमोन आहे. एवढं काहीच नाहीये. काय मांडी कापायची, हिरे घेऊन जायचं, दुबईला आपला मॅन असणार, रात्री त्याच्या घरी थांबायचं, तो रात्री हिरे काढणार, परत सकाळच्या फ्लाईटने रिटर्न. बस. अरे या नुसत्या विचाराने ना मांडी फाटून हातात आली रे माझ्या. काय बोलताय बाबा? घाबरता हो. अरे नाही रे, मला थरथरायला लागले मांडी. तुला कळते का तू काय बोलतेस ते? स्वतः पण ऐकत जाणार रे बाळा. तुला काही संभाव्य धोके दिसत नाहीत का या वाक्यांमध्ये? काय गॅरंटी आहे की तुझी दुबईची पार्टी आहे ती मी झोपल्यावर मांडीतले हिरेच काढून घेईल? किडनी काढून घेतली तर कितीला पडेल मला सांग ना. किडनीचं काय करणार आहे? ते हिऱ्याची अंगठी बनवता येते. तुमची किडनी काय कामाची आहे? की नाही? मांडी मांडी. अरे हे तुला कळतंय का? बापाची मांडी कापणार आहे आणि टाकणार आहे तिरू. खाल्ली खाल्लं. मला वाटलंच होतं मला. एवढीशी ना नॅरो माइंडेड बुद्धी. काय करायचं? जरा खाजवायची गोष्ट आहे, त्याचा उपयोग होतोय पैसे कमवायला, पण यांना काही पडलेली नाही. खाजवायची गोष्ट आहे? मांडी कापतायत मांडी. खाजवायची गोष्ट आहे? खिशात हात घालून असं खाजवली मांडी असं नाही येत. मांडी कापतात मग काय झालं बाबा? काय झालं काय एवढं? ह्यांचं आयुष्य आहे ना डोंबिवली ते भांडूप ते डोंबिवली एवढंच जाणार. तर काय नाही. ते काय आहे एवढं काय ग्रेट आहे? काय आहे त्यात एवढं? काय नाही. जायचं, मांडी कापायची, हिरे टाकायचे, मांडीला टाके लावायचे, दुबईला जायचं, तो टाके काढणार, हिरे काढणार, परत टाके लावणार, परत रिटर्न. इतना सादर इतनी सी खुशी. मला मांडी नाही कापून घ्यायची रे. हात जोडतो रे. मला नाही मांडी कापून घ्यायची. कोण कापणार ही मांडी? कोण कापणार? तू कापणार? अरे मी याच्यावर. अरे का कापेन मी मांडी? ते रक्ताला पण घाबरतात. ते काय घाबरतायत म्हणून ते बोलतात. अरे रक्ताला घाबरतात म्हणजे काय काय? करायला गेलं तरी घाबरायला होतं रे मला. मांडी कापताना फटकन रक्त वाहिलं असं घाबरू सगळं. नका असं एवढे. करत जायचं नको रे. बसा तुम्ही इथे बसा. शुद्धीत असताना का कोण मांडी कापेल तुमची? अनेस्थेशिया देणार तुम्हाला मी. बाबा मी कोण वाटलो? मी तुम्हाला असा त्रास देईन बाबा? त्रास देईन मी तुम्हाला? अरे मी मोठा टॉप क्लास सर्जन बोलावलाय. म्हणजे काय यायला पाहिजे होतं इतक्यात. मी बघतो एकच मिनिट. अरे मांडी नाही कापल मला. सर्जन या प्रमोद पुजारी जी या. तुमचं स्वागत आहे. या. नमस्कार. नमस्कार. राम राम. राम.
मला सांगा आता व्यवस्थित हा. कापायचंय कुणाला फाडायचं कुणाला यांची मांडी यांची मांडी ना, ना, मांडी समोर नाही मांडी काय अरे कुठला सर्जन आहे हा अरे थंडीचे हँड ग्लोव्ह घातलेत त्यांनी ही अशी बॅग घेऊन कोण फिरत अरे आणा मांडी कापा असं नाही कोणी म्हणत सर्जन हो ठीक आहे. अरे नाही ऐक रे हे माझं उत्तम चाललंय ना रे थांबा. पगार थोडासा आहे बँकेचा ठीक आहे आपण हॅप्पी आहोत ना रे त्या थांबा हो जरा बाबा थांबा. ओ काका टेन्शन घेऊ नका गेली 22 वर्ष यो मांड्या फाडण्याचा धंदाच करतो मी अरे मांड्या फाडण्याचा धंदा नसतो रे कुणाचा कुठून भेटतात ही माणसं तुला लांबच्या नात्यातला आहे आपल्या म्हणजे नात्यातलं हो लांबचा म्हणजे अहो नात्यातला म्हणजे यो ओंकार नसाडू आहे आपला नसाडू म्हणजे न झालेला साडू अहो तुम्हाला कोमल माहिती असेल ना अगं बाई सुनबाईच्या माहेरचे चहा टाकते पण थांब इकडे चाललंय सुनबाई नाव ऐकलं चहा टाकायला ती अच्छा करून असं बोलवणारी या घराची सून होऊ शकत नाही आधीच सांगितलेलं मी बाबा! थोडा मारेन कोमल बद्दल मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये बाबा आई यांना सांगून ठेव होईल मी जीव उडी मारेन मी आई जीव वगैरे द्यायचा नाहीये तुम्ही कोमलच्या बहिणीचा एक्स आहे तो होता राहिलेला साडू आहे तो माझा तुझा जन्म होता का नाही राहिला रे बाबा आई शपथ वाटतंय मला हे आता कसं बोलता हो पुजारीजी यस काय प्लॅन प्लॅन नाही रे लुंगी घातलेला सर्जन नसतो रे आवडेल असं बोलू नका असा करून तो असा येतो नाही पुजारीजी प्लॅन काय आहे ठीक प्लॅन आहे आपल्याकडे ठीक प्लॅन आहे हा कसं आहे हिरे बिरे आहे की नाही हे फक्त त्या कंपनीवाल्यांना यांच्यावर विश्वास बसावा म्हणून त्या मॅनला करेक्ट त्या पार्टीला एकदा का यांना आपण शिव केलं की तिकडचा पैसा हवाला इंडियात आणायचा एक सेकंड ही टॅलेंटेड माणूस हो टॅलेंटेड ही काय कंपनी मला सांगा कंपनीचं नाव काय कंपनीचा अल जगन्ना अल जगन्ना अरे मी मरण ना त्याच्यात कळतंय का तुला बाळा अल जगन्ना हे नाव ऐकलंय मी परवाच होतं न्यूज मध्ये 4-5 कंपनीना चुना लावला आणि दुबईला पळून गेली अरे तुला लाज वाटते का अल जगन्ना ही कंपनी आहे ना तिने फसवलंय ती दुबईला पळून गेले त्याचा सीओ तो मला करतोय काका प्रॉब्लेम काय लांब कर प्रॉब्लेम काय आहे अहो बँकेत प्रामाणिकपणे काम करणारी लोक काय करतात आयुष्यभर त्या नोटाला थुक्या लावत बसतात पण बँकेला थुका लावून लोक करोडपती होत्यात आता तुम्ही ठरवा तुम्हाला करोडपती व्हायचंय त्या नोटांना थुका लावत बसायचंय करोडपती व्हायचंय आम्हाला करोडपती व्हायचंय आम्हाला पैसे पाहिजेत पैसे अरे लाचार कसे चेहरे बघा कसे ते पैसे कोण करता असं एक मिनिट हे जमणार ना याला पाठव खूप झालं आपला मी सांगतो तुला सॅलरी इनफ आहे माझी आनंदाने राहू मला हे नाही इल्लीगल आहे इल्लीगल जरा पुढे जा ना मध्यम जरा पुढे एक मिनिट मैं सांगता हूँ आपको इनका एक जुना बनियान लाव एक मिनिट बनियान आहे हा लाव तुला बनियान गुन्हा आहे हा गुन्हा आहे काही गुन्हा बिना नहीं है थांबा जरा ये गुनाह नहीं है रुको ऐसा बोला करने का और वो तोड़ में डालो उसको अभी ऐसा फाड़ूंगा ना हाथ भर फाड़ूंगा फाड़ो क्या रे ज्यादा शानपत्ती करताय क्या रे तू इकडे काय किधर जाएगा अभी इधर बाहर बाहेर जाने का तेरे को मेरे को धोका देके तू माझ्या बहिणीच्या सुसर मध्ये आला हिम्मत कशी झाली रे तुझी सुसर नाही ससूर असेल किंवा मलाच न खा जरी दुसऱ्यांच्या चुका दुरुस्त करायच्या बसा ना मग शेट आप चुप बैठो अरे यार, माझ्याकडे ना बँक बॅलन्स ना प्रॉपर्टी शेट का म्हणतात सगळे मला हेच कळत कल्चर आहे त्यांचं ते कल्चर आहे सगळ्या लोकांना रिस्पेक्ट द्यायचा कोमलची बहीण आहे रेशम साली आधी घरवाली क्या रेशम ये जो बस कर रे म्हणजे सुनबाईच्या माहेरची मी चहा टाकते थांब ना जरा बाई माहेरची आहे नातेवाईक आली का विश्वास ठेवायला थोडा वेळ तर घे ही नातेवाईक लगेच चहा टाकायला थांब जरा मध्ये गॅप तर जाऊ दे थोडी ए रेशमे आपला पर्सनल वाद आहे की नाही तू वेगळा ठेवूयात की धंद्यात कशाला येतेस माझ्या शेट एक नंबर का फ्रॉड आदमी आहे ये अरे म्हणजे म्हणजे काय म्हणजे हा डायमंड नाही तू बैला
हा आदमी लोकांना नेतो आणि तिकडे विकतो. ह्युमन ट्रॅफिकिंग. त्याचे अवयव काढून घेतात आणि मग तिकडे सापळा मेडिकल मध्ये विकतात ते. सापळा मेडिकल म्हणजे मी पुजारी ये सच है, ये सच है. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला लाज नाही वाटत बापाला असं विकतोस? सापळा मेडिकल कॉलेजमध्ये तुझा बाप असं असं येणारे जाणारे विद्यार्थी, हे काय आहे तुझं? हे काय आहे त्याचं? असं हात लावून लागून जाणार त्याला, हात अभिलाला हात लावून जाणार. तुला हे चालतं? अरे तिकडे गेल्यावर माझं काम झाल्यावर ते किडनी काढून घेतील, माझी लिव्हर काढून घेतील. तुला चालेल लिव्हर नसलेला बाप? तू स्वीकारशील किडनी नसलेला नवरा? अरे नाही नाही म्हणत रे, तोंडावर नाही म्हणत. एक मिनिट. अरे सांगता रेशम. एक मिनिट जीजू मारून टाक, मारून टाक त्याला. नको मारू. अगं घर आहे माझं, हे रक्तपात होईल. होऊ द्या, जे करायचं ते करू द्या तिला. होऊ दे, काय मरायचं. डेड बॉडी असेल आपल्या घरात, थोड्या वेळाने लक्षात येतं का तुझ्या? ठीक आहे ना, डेड बॉडीचं काय करायचं, कशी विल्हेवाट लावायची मला चांगलं माहितीये. आता हे कसं तुला माहिती? येता जाता दिसत. मला बघायचंय कुठे आहे ते. वा 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 वा, खूप दिवसांनी आली ही सिरीज, त्यामुळे नेहमीप्रमाणे खूप धमाल आली. प्रसाद दा. वा वा, बहारदार. खूपच दिवसांनी खूप गॅप गेली या सिरीजमध्ये, पण नेहमीप्रमाणे दणक्यात. आज खरं तर चेतनाची एक रिॲक्शन एकीकडे आणि अख्खं स्किट एकीकडे. ती त्यांनी रेशम म्हणल्यानंतर तुझी जीजू म्हणून जी रिॲक्शन, वा वा. आणि केस तू सेम प्रियासारखे केलेस, त्यामुळे ते फार मजा आली ते बघून, रंजक. प्रमोद, तुझं स्वागत आहे मंचावरती. चांगला आहे तुझा अपीरन्स आणि तुझा आवाज पण चांगला आहे आणि तुझा सेन्स ऑफ ह्युमर पण छान वाटला. आत्ता थोडंच कळलं आहे, हळूहळू तो फुलत जाईल अशी आशा वाटते. ऍक्च्युली ना समय तू जे शेवटी केलंस ते पहिल्यांदा ही सिरीज आली तेव्हा करायला पाहिजे की दाखव मला ते कुठे आहे. वा. आणि सुरुवातीचं तू जे केलंस ईशा, ते कोकम सर्व, ओ हो, काय डिटेलिंग. म्हणजे मी पण असं जाता येताच बघितलंय. मस्त, ओमकार मस्त, मजा आली, मजा. सई. क्रेझी परफॉर्मन्स. ईशा, काही काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या, फार मजा आली. सॅमी मस्त, खूप भारी. ओंकार नेहमीप्रमाणे छान. चेतू, आय लव्ह यू, खूप भारी, कडक. प्रमोद, तुझं खूप स्वागत. खूप कॉन्फिडेंट प्रेझेन्स आहे तुझा आणि मजा आली तुला बघताना. या मंचावर खूप खूप स्वागत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की पुढे काय काय करतोस. येस येस येस, थँक्यू. आता कोकम सरबत पिताना ईशा मला तुझी फारच आठवण येणार आहे. थँक्यू टीम.